रात्रीचं जेवण जर चुकीचं घेताय तर हे 6 आजार होऊ शकतात. सगळ्यात पहिलं म्हणजे इनडायजेशन, ऍसिड रिफ्लक्स, शुगर वाढू शकते, वजन वाढू शकतं, ओबिसिटी होऊ शकते, कोलेस्ट्रॉल वाढू शकतं, त्याचबरोबर सांधेदुखी सुद्धा होऊ शकते, कॉन्स्टिपेशन सुद्धा होऊ शकतं. असे अनेक विकार हे रात्रीच्या चुकीच्या जेवणामुळे होतं. तर मित्रांनो, रात्रीचं जेवण कधी घ्यावं, कसं घ्यावं आणि आहारामध्ये काय घ्यावं ही सगळी माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आजपासूनच तुम्ही हा रात्रीच्या जेवणातला आहार बदला, तुमचा आहार बदला. मी सांगतो तो आहार करायला सुरुवात करा. बघा तुम्हाला कसा फायदा होईल. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर सुशांत नागरेकर, आयुर्वेद तज्ञ. गेले 15 वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे. आमचं क्लिनिक ठाणे, नवी मुंबई, दादर आणि पुणे या ठिकाणी आहे. जसं आपण सकाळी नाश्त्यामध्ये काय खावं हे पाहिलेलं आहे, तसंच आपण रात्रीच्या जेवणामध्ये काय घेणं गरजेचं आहे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. इनफॅक्ट मी बोलीन, सकाळच्या नाश्त्यापेक्षा रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही काय घेताय हे जास्त महत्वाचं आहे. मित्रांनो, रात्रीच्या वेळेला काय होतं की ज्या वेळेला सूर्य मावळतो त्यानंतर आपलं शरीर सुद्धा हळूहळू स्लो व्हायला लागतं. मग आपल्या शरीराचं मेटाबॉलिझम सुद्धा स्लो व्हायला लागतं आणि रात्रीच्या वेळेला आपल्या शरीराची रिकव्हरी सुरू असते. जी लोक व्यायाम करतात ना, त्या लोकांना झोप असणं खूप महत्वाचं असतं, कारण दिवसभर ती ऍक्टिव्हिटी करून रात्री शरीराला रिपेअर व्हायला देणं खूप महत्वाचं असतं. आणि जर हे रिपेअर नाही झालं तर अनेक विकार व्हायला सुरुवात होतात. शरीराला न्यूट्रिशन व्यवस्थित मिळत नाही, शरीरामध्ये आमाचा साठा खूप वाढतो, शरीरावरती सूज वाढते, असे वेगवेगळे प्रकार व्हायला लागतात. का? कारण शरीर रिपेअरच होत नाही. मित्रांनो, जर तुमच्याकडे एखादा लेबर वर्कर कामाला असेल तर त्याला तुम्ही जर दिवसभर काम करत ठेवलं आणि त्याच्याकडनं नुसतं काम करून घेत राहिला, त्याला आराम करायला वेळच दिला नाही, तर काय होईल? तो कुठेतरी थकेल आणि एकदम सुस्त होऊन जाईल. तसंच कुठेतरी आपल्या शरीराचं होतं. दिवसभर आपण काम करत असतो, दिवसभर आपण खात असतो, त्यावेळेला शरीर ऍक्टिव्ह असतं आणि ते काम करत असतं. मेटाबॉलिझम सुद्धा तेवढं स्ट्रॉंग असतं आणि आपल्या शरीराला मुख्य म्हणजे ऊन मिळत असतं, सूर्यप्रकाश मिळत असतो. सूर्यप्रकाशामुळे आपले अग्नी सुद्धा प्रदीप्त राहते. आपल्या मेटाबॉलिझम वरती सुद्धा सूर्यप्रकाशाचा खूप परिणाम होतो. जर तुम्ही सूर्यप्रकाशात जात नसाल तर ते सुद्धा तुमच्यासाठी चुकीचं आहे. रात्रीच्या वेळेला सूर्यप्रकाश नसतो, त्यावेळेला मेटाबॉलिझम स्लो होतं, म्हणून रात्रीच्या वेळेला जेवण हे नेहमी हलकंच घेणं गरजेचं आहे. तर रात्रीच्या आहारामध्ये काय घेऊ नये हे सगळ्यात पहिलं बघूया. म्हणजे ते पदार्थ जर तुम्ही घेतलात तर शरीराला रिपेअर करायला टाइमच मिळत नाही, कारण शरीर संपूर्ण फोकस हे ते अन्न पचवण्याकडे लावतो आणि ते सुद्धा कमी ताकदीने लावतो. तसंच ज्या वेळेला तुम्ही हेच पदार्थ बदलता, हलके पदार्थ घेता, त्यावेळेला शरीराला बाकीच्या ठिकाणीचं रिपेअरिंग करायला इझी होतं. तर सगळ्यात पहिलं म्हणजे रात्रीच्या जेवणामध्ये तळलेले पदार्थ कधीच घेऊ नका. तळलेले पदार्थ पचायला 6 ते 8 तास लागतात. आता तुम्ही जर रात्रीच्या जेवणामध्ये 8 वाजता जेवताय आणि तिथे तळलेले पदार्थ खाताय तर ते पचायला किती वेळ जाईल बघा. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही झोपलात तर त्याला आणखीन वेळ लागणार आहे, कारण ज्या वेळेला आपण झोपतो आपला मेंदू पण शांत होतो आणि मेंदू अन्न पचवायला सुद्धा थोडंसं स्लो करतो. त्यानंतर रात्रीच्या जेवणामध्ये गोड पदार्थ चुकूनही खाऊ नये. गोड पदार्थ का खाऊ नये? कारण गोड पदार्थांनी इन्सुलिन स्पाइक होतो, शुगर वाढते आणि ही शुगर कमी करण्यासाठी शरीराला वेळच मिळत नाही. कारण ज्या वेळेला दिवसा तुम्ही गोड पदार्थ खाता त्यावेळेला तुमची ऍक्टिव्हिटी असते. तुम्ही काय करता? तुम्ही शारीरिक काहीतरी काम करत असता, उठता बसता, काहीतरी डोकं लावून काम करत असता, याच्यामध्ये बऱ्याच कॅलरी बर्न होतात, शुगर सुद्धा कमी होते. पण ज्या वेळेला तुम्ही रात्री गोड खाता आणि रक्तामध्ये शुगर वाढते त्यावेळेला ते कमी होत नाही आणि तुमची ऍक्टिव्हिटी पण कमी असते. मग ती शरीराला तशीच साठवून ठेवावी लागते आणि त्यामुळे लिव्हर मध्ये परिणाम होतो आणि लिव्हरचं काम थोडंसं स्लो होऊ शकतं. अशा वेळेला ट्रायग्लिसराईडची लेवल जी असते ना ती आपली ऑटोमॅटिकली वाढते. रात्रीच्या जेवणात खारट पदार्थ घेऊ नका. रात्रीच्या जेवणामध्ये जर तुम्ही खारट पदार्थ घेता, उदाहरण काय तर लोणचं, लोणच्यामध्ये मीठ खूप जास्त प्रमाणामध्ये असतं. त्याचबरोबर आपण बरेच वेळेला काही बाहेरचे चिप्स वगैरे खाल्ले रात्रीच्या जेवणामध्ये, त्याला मीठ खूप लागलेलं असतं. असं केल्याने शरीरामध्ये वॉटर रिटेन्शन खूप होतं आणि सूज खूप वाढते. त्यानंतर रात्रीच्या जेवणामध्ये कोल्ड्रिंक काही घेऊ नका. कोल्ड्रिंक घेतले मग विशेषतः लहान मुलांना रात्रीच्या जेवणामध्ये किंवा रात्रीच्या जेवणाच्या नंतर आपण
आईस्क्रीम देतो किंवा काही चॉकलेट देतो तर हे टाळणं गरजेचं आहे. कधीतरी दिला तर काही प्रॉब्लेम होत नाही, पण जर हे वारंवार होत असेल तर ते चुकीचं आहे. माझ्याकडे असे काही रुग्ण आलेले आहेत की जे लोक दररोज रात्री काहीतरी स्वीट डिश खातातच खातात, त्यांना सवय आहे आणि त्यांच्या अख्ख्या फॅमिलीमध्ये डायबिटीस, ओबेसिटी हे प्रकार आहेत, पण त्यांना ह्याचा अवेअरनेसच नाही आहे की रात्रीच्या जेवणामध्ये ती लोक हे पदार्थ खातात म्हणून हे सगळं आहे. तर आपण आता हे सगळं समजून घेतलं की रात्रीचं जेवण का योग्य पद्धतीमध्ये घेणं पाहिजे आणि काय नाही घेतलं पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतो की रात्रीच्या जेवणामध्ये काय घेतलं पाहिजे. सगळ्यात पहिलं म्हणजे रात्रीचं जे जेवण आहे ना ते 6 ते 7च्या मध्ये घेणं गरजेचं आहे. पण बऱ्याच वेळेला असं होतं की आपण कामावरूनच खूप उशिरा येतो, त्यामुळे 6-7 वाजता जेवण करणं पॉसिबल नसतं. पण ज्या गृहिणी आहेत त्यांनी जर 6-7 वाजता जेवण करून घेतलं तर त्यांच्या आरोग्यासाठी ते नक्की चांगलं असू शकतं. तुम्हाला जर शक्य असेल तर 7 वाजता नक्की जेवण करून घ्या, कारण 7च्या नंतर जर तुम्ही 10 वाजता झोपताय तर कमीत कमी 2 तास तरी तुमच्याकडे आहेत की तुमचं अन्न पचेल आणि मग तुम्ही झोपायला जा. जर तुम्ही स्थूल आहात, तुम्हाला डायबिटीस आहे, तर रात्रीच्या जेवणामध्ये फक्त डाळ घ्या, वेगवेगळ्या प्रकारची डाळ घ्या, म्हणजे मुगाची डाळ घ्या, कधी तुरीची डाळ घ्या, कधी मसूरची डाळ घ्या, कधी चवळीची कडधान्य घ्या. हे फक्त घ्यायचं, म्हणजे त्यांची उसळ घ्यायची जी कमी तिखट असेल आणि त्याच्याबरोबर उकडलेलं सॅलड खायचं. हा, मी उकडलेलं सॅलड का म्हणतोय, कारण ज्या वेळेला आपण कच्चं सॅलड खातो ना त्यावेळेला बऱ्याच वेळेला ते पचायला जड जातं, पण हे जर उकडलेलं असेल याच्यामध्ये ऑइल नाही आहे किंवा त्याच्यावरती ती साखर नाही आहे, मीठ नाही आहे, अशा प्रकारचं जर सॅलड जर उकळून घेतलं तर ते पचायला हलकं होतं आणि तुमचं पोट सुद्धा भरतं आणि तुम्हाला फायबर पण चांगले मिळतात. तर हा पदार्थ म्हणजे नुसती डाळ आणि सॅलड हे तुम्ही आठवड्यातून 2 वेळेला ऍज अ उपवास म्हणून नक्कीच करू शकता. डाळीने चांगलं प्रोटीन्स पण मिळतं, मुगाची डाळ तर पचायला पण हलकी आहे, मसूरची डाळ पण पचायला हलकी आहे, फायबर्स पण चांगले मिळतात आणि तुमच्या पोटाला चांगल्या प्रकारे आराम मिळतो. दुसरा पदार्थ आहे डाळ आणि भात. आता भात जो आहे ना, हा भात जर तुम्ही योग्य पद्धतीमध्ये बनवलात तर तोही पचायला अतिशय हलका जातो. डाळ, भात आणि भाजी, भाजी कुठली तर फळभाजी एखादी घ्यायची. भात बनवताना नेहमी लक्षात घ्या, मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देईन त्याची, भाताचा व्हिडिओ की भात कसा बनवायचा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मी देत आहे. तर त्या पद्धतीमध्ये सुट्टा भात म्हणजे बिर्याणीचा भात जसा असतो ना, बिर्याणीचा भात म्हणजे बासमती राईस समजू नका, साधा भात, वाडा कोलम जो भात असतो, जे भात छोटे असतात, तांदळाची साईज छोटी असते, तो भात जर सुट्टा बनवला तुम्ही, जास्त असं स्टिकी व्हायला दिला नाही तर तो भात पचायला हलका असतो. त्याच्याबरोबर जर तुम्ही डाळ घेतली आणि त्याच्यावर भाजी घेतली तर एकदम सिंपल आहार होऊन जातो आणि तुम्हाला त्याचा काही त्रास होत नाही. आता या ठिकाणी लक्षात घ्या, मी पहिले सांगितलं नुसती डाळ घ्या. आता ज्यांना रात्रीचं जेवण उशिराच होतंय त्यांनी नुसती डाळ आणि सॅलड खाणं गरजेचं आहे, पण जे लोक 7 वाजता जेवण करत आहात त्या लोकांनी डाळ भात भाजी घ्यायला काही हरकत नाही. तिसरा पदार्थ ज्वारीची भाकरी, डाळ आणि भाजी. आता या ठिकाणी ज्वारीची भाकरी बनवताना कशी बनवायची, तर ज्वारीची भाकरी बनवताना त्याचं पीठ जे असतं ना ते गरम पाण्यामध्ये मिक्स करायचं, म्हणजे गरम पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आणि मग त्याचं पीठ बनवायचं, त्याचा डो बनवायचा आणि मग त्याच्या भाकऱ्या बनवायच्या. असं केल्याने काय होतं, असं केल्याने भाकरी पचायला आणखीन हलकी होऊन जाते आणि बऱ्याच जणांना ज्वारीची भाकरी खाल्ली की कॉन्स्टिपेशन होत असतं, ते कॉन्स्टिपेशन होत नाही. त्याचबरोबर भाकरी बरोबर फळभाजी जर तुम्ही घेतली तर आणखीन पचायला सोपं जातं. तर हा एक मेनू तुम्ही तुमच्या आहारामध्ये रात्रीच्या जेवणामध्ये ठेवू शकता, ज्वारीची भाकरी आणि भाजी. भाकरी कशी बनवायची, तर गरम पाण्यामध्ये त्याचं पीठ मिक्स करून त्याच्यापासून भाकरी बनवायची. चौथा पदार्थ हा आहे की ज्वारीच्या पिठापासून तयार केलेले घावणे किंवा नाचणीच्या पिठापासून तयार केलेले घावणे, त्याच्याबरोबर डाळ आणि फळभाजी असं तुम्ही नक्कीच घेऊ शकता. याच्याने सुद्धा बऱ्यापैकी चांगला फायदा होतो. आता समजा तुम्हाला एकदम हेवी डायबिटीस आहे, तुमचं वजन पण खूप जास्त आहे, तर अशा वेळेला दिवसा तुम्ही पूर्ण आहार घ्या, पण रात्रीच्या जेवणामध्ये लाह्या घ्या. लाह्या कोणत्या, लाह्या म्हणजे कुरमुरे नाहीत, लाह्या म्हणजे आपण जे प्रसादामध्ये वापरतो त्या लाह्या. त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या लाह्या असतात, एक ज्वारीची लाही असते आणि एक तांदळाची लाही असते. तर हे दोन्ही जर तुम्ही घेतलात ना तर तुम्हाला बऱ्यापैकी शुगर कमी करण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल आणि लाह्यांचं कामच आहे ताकद वाढवणं, तर तुम्हाला ताकद सुद्धा चांगल्या प्रकारे मिळू शकेल. हे पदार्थ जर तुम्ही आहारामध्ये ठेवलेत
तर तुम्हाला बऱ्यापैकी तुमचं पोट चांगलं राहील. डायजेशन व्यवस्थित राहिलं की अनेक आजार कमी होऊ शकतात. उदाहरण सांगायचं झालं तर मायग्रेन सारखा जो आजार असतो, ज्याच्यामध्ये ऍसिडिटी खूप होते, उलटीसारखं वाटतं आणि डोकं दुखतं, हा आजार या आहाराने कमी होऊ शकतो. सांधेदुखीचा जो त्रास असतो, सांधेदुखी म्हणजे संधिगत वात नाही, आम वातासारखा जो प्रकार असतो, ज्याच्यामध्ये सांधे जखडतात, सकाळी उठल्याच्या नंतर एकदम अंग जखडतं, असा जो प्रकार असतो ना, त्याच्यामध्ये तुम्ही हा प्रकारचा आहार नक्की घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला ज्या वेळेला डायबिटीज असतो त्यावेळेला तुम्ही अशा प्रकारचा जर आहार घेतला तर तुमची शुगर कमी होण्यासाठी खूप मदत होते, HbA1c ड्रॉप व्हायला खूप मदत होते. तर अशा प्रकारचा आहार तुम्ही नक्की घ्या. आणि तुमच्या माहितीमधले जितकी पण जण आहेत, जी लोक रात्री उशिरा जेवतात, त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे रात्रीच्या जेवणामध्ये मांसाहार घेऊ नका. रात्रीच्या जेवणामध्ये जर तुम्ही मांसाहार घेतलात आणि त्यानंतर जर ते अपचन झालं तर त्याचा त्रास खूप जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा.